मित्रांनो, माझे नाव विकास आहे. ही गोष्ट साधारणतः 1 वर्षापूर्वी घडली होती. तेव्हा उन्हाळा होता. त्याच उन्हाळ्यात आमच्या गल्लीमध्ये एक नवीन वहिनी राहायला आली होती. तिचे नाव होते सुमित्रा वहिनी. माझ्या घराजवळच काही घर सोडून घर होते. थोड्याच अंतरावर वहिनी राहत होती. ती दिसायला एकदम गरगरीत, मस्त शेवळी शेंगासारखी चिकणी होती. दिसायला अप्रतिमच. मी नेहमीच विचार करायचो, वरूनच एवढी सोन्यासारखी चमकते तर आतून तर असेलच. पण एक दिवस असं झालं मित्रांनो, तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्यांना रोज कुठे ना कुठे फिरायला काम होते. त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती. त्यामुळे तो नसताना मी वहिनीशी बोलायला सुरुवात केली होती. त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांना लोकांची जास्त काही ओळख नव्हती. मी त्यांच्या जवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करायचं. तिला जास्तीचं कोणी गल्लीमध्ये ओळखत नव्हते. त्यामुळे वहिनी मला काम सांगायची आणि माझा नंबरही घेतलेला होता. मी कधीही किराणा आणायचं सांगायची तर कधी भाजीपाला आणून देत म्हणायची. तेव्हा मी पण जवळीक वाढवण्यासाठी वहिनीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो. तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरती बोलवायची आणि समोरही असंच बोलायची. ती मला म्हणायची युजफुल, म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो. मी तिला नेहमी सांगत होतो माझं नाव वैभव आहे, तरीसुद्धा ती युजफुल या नावाने बोलवायची. मी तिला म्हणायचं खरंच वहिनी, विचार करून माझं नाव ठेवलं आहे तू, असं म्हणायचं. तेव्हा ती खूप खळखळून हसायची. मग मी तिला पण एक असं नाव ठेवलं की योगी, असं म्हणायचं. तेव्हा ती अजून खळखळून हसायची आणि म्हणायची बरं झालं माझं नाव योगी असे ठेवलं, कारण योगी म्हटल्यावर तुम्हाला योगासने करायला लक्षात राहील. आणि नंतर मी तिला म्हणू लागलो वहिनी, मला एक नाही बरेच योगासने येतात. तेव्हा ती म्हणायची वेळ आल्यावर तुला कोणकोणते योगासने येतात ते पाहू म्हणाली. आणि तेव्हा वहिनीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवीमधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती. तेव्हा ती अचानकच म्हणाली मला वाटलं नाही की तुला योगासने येत असतील. तर ती एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती. मला ऐकायला आले होते, पण मी तिला परत विचारलं काय म्हणलास तुम्ही, काय म्हणला. तेव्हा ते काही नाही म्हणून आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेली. मला समजलं होतं वहिनी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलायला लागले आहे. मी माझ्या गालामध्ये हसत होतो, कारण मला आता हे लवकरच मिळणार होतं. माझे आणि वहिनीच्या मैत्रीला असे 2 महिने पूर्ण होत आलेले होते आणि एक दिवस असं झालं की वहिनीने मला घरी बोलवलं. हाच तो दिवस होता. या दिवसासाठी मी मागच्या 2 महिन्यापासून प्रयत्न करत होतो आणि आजच्या दिवशी माझी स्वप्न पूर्ण होणार होते. त्या दिवशी वहिनीचा नवरा हा 2 दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामानिमित्त पाठवले गेलेले होते आणि वहिनी मला घरी जेवायला बोलवले. रात्रीचे 8 वाजले होते. मी घराची बेल वाजवली. वहिनीने अलगद दरवाजा काढला आणि वहिनीने आज खूप सुंगान केलेला होता. वहिनीला मी पाहतो आज पाहताच थक्क झालो आणि मी खूप निरखून पाहू लागलो होतो. वहिनीने माझ्याकडे बघितल्याने म्हणू लागली ओ युजफुल, काय झालं, काय बघतोय. पण तिला माझ्या डोळ्यामध्ये खेळकरपणा दिसला आणि मी जे का जोरात श्वास घेतला. ती म्हणू लागली कोणत्या स्वप्नामध्ये गेला होता. अहो वहिनी, काय माहीत, त्या स्वप्नात तुम्ही मला प्रतिसाद देत होता. असं म्हटल्यावर वहिनी असली आणि चल ये आत म्हणून लागली. मी आत घरामध्ये गेलो. वहिनीने दरवाजा बंद केला. घरामध्ये गेल्यावरती एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटले होते. मी माझे हात समोर केले. मी हात समोर केल्यावर पिक्चरमध्ये जसे हिरोनी मिठीत घेण्यासाठी हात समोर केला, हिरोईन जशी आतुरतेने बसते तशीच वहिनीची मी हालत झालेली होती. तेव्हा माझ्या तोंडातून अचानक काय बघते जान निघाले. ओय, मी आता तर जान म्हणले काय, बरं ठीक आहे जान असं म्हणाली. मी काहीच बोललो नाही. तिच्याकडे पाहिलो. मी स्माईल दिली आणि मला नंतर तिने विचारले तुला जेवण अगोदर काय आवडेल, थंड की गरम. मी तर तिला म्हणालो काहीतरी गरम असेल तर छानच आहे. तेव्हा ती मला म्हणू लागली मग चहा कॉफी आहे माझ्याकडे, मी करून आणते. मी तुला हो बरं ठीक आहे म्हणालो आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेचच परत आली. तेव्हा तिने एक बॉटल ब्लॅक डॉगची घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपैकी चिप्स आणले होते. मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो. असा विचारही केला नव्हता की आज याला पण घ्यायचं आहे. आणि मी वहिनीला मस्का मारत म्हणालो वहिनी, तू तर माझ्या मनातलं ओळखली. तुला कसं समजलं की माझ्या आव्हानात हेच होतं. तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही. आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणीसोबत खूप पार्ट्या करायच्या आणि तेव्हा माझ्या 2 मैत्रिणी यांची खूप आवड होती आणि त्यांच्यासोबत मलाही नंतर आवडू लागलो होतो आणि मलाही असंच सवय लागत लागली. लग्नानंतर नवरा हौशी भेटेल असं वाटलं होतं, पण देवाने असं पदरात टाकलं. म्हणाली चल तू कर, मी काय करू अरे, तोपर्यंत पॅक मी आलेच म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर 2 ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली तेव्हा मी 2 ग्लास भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनी थोडा थोडा पिऊन खाली ठेवला. तेव्हा वहिनी म्हणाली माझं थोडंसं आज मन भरलं आहे. तेव्हा मी म्हणालो थोडं का भरलं आहे. म्हणाली आणखी राहिलेलं भरायचं तू आहे ना. मी म्हणालो माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही. असं बोलतं आणखी एक पॅक पुढचा घेतला. आता आम्हालाही थोडं हलवायला चालू झालेलं होतं. तेव्हा ती म्हणाली तू वहिनी नको म्हणत जाऊ,
आजपासून जानू जान तू बिंदास म्हणू शकतोस. मी म्हणालो, तू तर माझी जान अगोदरपासूनच आहे. वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला. वहिनी खूप एक्सरसाइज झाली आणि वहिनी माझ्याजवळ येऊन चिकणून बसली. तेव्हा वहिनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीला परत एकदा म्हणू लागलो, खरंच तू आलेल्या दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसलेली होती आणि मी माझी आजपर्यंत हिंमत झालेली नव्हती. पण आज खूप हिंमत आली. आणि ती म्हणाली, लबाड आहेस तू, नुसतं बोलूनच दाखवत आहे. आणि मी तुझं नाव ठेवलं होतं योग्य. आज मला तुला कोणकोणते योगासन येतात ते मला बघायचे आहे. नाही चल मला दाखव म्हणतात. आम्ही एकमेकांच्या प्रेमात मिठी आलो आणि मला वहिनी आता प्रतिसाद देऊ लागली होती आणि आम्ही दोघांनी त्या रात्री खूपच प्रतिसाद एकमेकांना दिला. मला 3 महिन्यापासूनचे असलेली स्वप्न आज पूर्ण झालं होतं. त्यामुळे मी खूप खुश होतो. पण काय माहीत तिचा नवरा कसा काय घरी आला. त्याने दरवाजा उघडताच आम्हा दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. मग त्याने रागाच्या भरात आमचा फोन केला. आता मी आणि त्याची बायको म्हणजेच वहिनी स्वर्गात मजा करत आहे. धन्यवाद.